महाराज कण्व ऋषी आशीर्वाद देत कन्याशी, तुझ पुत्र होईल लावण्य राशी जो वंशाशी. कुलभूषण कण्व ऋषीने आशीर्वाद दिला, मुली तुला असा मुलगा होईल की तुमच्या सगळ्या वंशाचं भूषण असेल. शकुंतला दाहरी गर्भिणी, गर्भ वाढे तोरे करुणी, जैसा शुक्ल पक्षी रोहिणी रमण कला वाढे तयाशी. जसा महाराज चंद्र एक एक कलेनं वाढत जावा तसा तो गर्भ त्या शकुंतलेच्या उदरात वाढत होता. पूर्ण भरता 9 मास पुत्र जाहला डोळस, जैसा उदयला बालचंडा तैसा प्रकाश होता. जसा सूर्य उगवा तसा तो मुलगा जन्माला आला. कन्या पुत्र देखोनी अभिनव, जात कर्मादी करुणी कण्व, भरत आईशे नाव ठेविले त्या ऋषीने. आणि मग त्या मुलाचं नाव काय ठेवलं? भरत. आजोबा अति सरळ, आकर्ण नेत्र विशाल भाल, ते सौंदर्य समुद्र सकलन आठवणी तिथे गोठला. आजोबा अजानुबाहू, अजानुबाहू म्हणजे ज्याची टोंगळ्या एवढी हात लांब असतात त्याला अजानुबाहू असं म्हणतात. म्हणजे उभं राहिल्यावर हात कुठे येतात, खाली बसल्यावर तर आपल्या टोंगळ्याचे खाली जातात, आहे का नाही? पण उभं राहिल्यावर ज्याचे हात आपल्या गुडघ्यापर्यंत येतात त्याला काय म्हणतात? अजानुबाहू. असे योगभ्रष्ट लोक असतात असे, आहे का नाही? सामुद्रिक चिन्हे विशेष आणि सगळे शुभ चिन्ह होते. कण्व ऋषी सांगे आत्मजेच भविष्यार्थ तयाचा. आणि कण्व ऋषीनं मुलाचं भविष्य सांगितलं. सागरात पृथ्वी समजत, हा एक होईल नृपनाथ, याचे नाव भारतन वंशज पुढे म्हणवती. आणि सांगितलं की असा या पृथ्वीवर खूप श्रेष्ठ हा राजा होईल आणि याच्याच नावानं पुढे तो भारत वंश म्हणून काय होईल? गणल्या जाईल. 6 वर्षे जाहल्यावरी पारधी खेळे वनांतरी, व्याघ्र सिंह कुंजर हरिण धरोनी आणि जिवंत जीवा. 6 वर्ष झाले लेकराला जंगलात, 6 वर्ष झाली. मला तो खेळायचा राहणार. काय खेळाय? कोणासोबत खेळायचा? व्याघ्र सिंह, कोणाबरोबर? वाघाबरोबर, सिंहाबरोबर, हत्ती बरोबर, वानरा बरोबर. आणि त्यांना जिवंत धरून आश्रमात आणायचा. वाघ, सिंह, हत्ती ठेवे महावृक्षाशी बांधून. मग त्यावर करी आरोहण, विचित शेरानं तटस्थ ब्राह्मण पाहते. वाघ आला, सिंह आला, हत्तीला झाडाला बांधायचं, त्याच्या पाठीवर बसायचं आणि फिरायचं. ऋषी बाप म्हणायचे, मला ब्राह्मण म्हणायचे, असं काय असेल बळवाना. दुसरे नामा विधान, ब्राह्मण ठेवते सर्व दमन, धनुष्य कोटीने ओढणं गंगा आणि मुरडोनिया. त्याला दुसरे एक ब्राह्मणांनी नाव दिलं, कोणतं? सर्व दमन. सगळ्यांचं काय करणारा? दमन करणारा, सर्व दमन. मला धनुष्य मारून गंगा ओढून आणायचा तो एवढा बलवान. पर्वत बळी लोटोनिया, समान उभी करी भूमी करी हिंडावया. जो मनुष्यास नव्हे चारया, दैविक कर्मे करीत. तसे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरचे तो कर्म करायचा. जर चालत असल्याने मधात पर्वत आला तर लोटून पर्वत बाजूला करून रस्ता करायचा. किती बोलायचे. भेटतील पिता पुत्र, मनात विचारे कण्व ऋषी, हा भेटावा पितेयाशी, युवराज्य देवयाशी दिग्विजय करीला. आता कण्व ऋषीच्या मनात आलं, राजा एकदा गेला ते पाठवतो म्हणून, पुन्हा न्यायला आला नाही. मुलगा 6 वर्षाचा झाला, याच्या बापाची याला आता भेट घालून देणं गरजेचं आहे. भेटतील पिता पुत्र, आत्मजा पाहिलं व्रतार, युतिकेन उत्तीर्ण समग्र नामी झालं निश्चय. कण्व ऋषी विचार केला, एकदा ही मुलगी ने त्याच्या हवली राजाच्या करून दिले की आपण मोकळे झालो. वनिता सुंदर तरुण पितृगृही असते अनुदिन, लोकनिंदेचे वाग्मन हृदय पूर्ण खोचते, आहे का नाही? लग्न विवाह झाल्यावर मुलगी म्हणली बापाच्या घरी, तर मग लोकांच्या शब्दाचे बाण काय करावे लागतात? खावे लागतात. बहुकाल माहेरी राहत, विहित कर्मे जरी वर्त, तरी लोक कुशित बहुतन काजळ लावी मुखाते. लोकांचं काय असतं बोलायला? स्त्रियांशी मुक्तता पाहिजे, विचारता कदा दोष नाही. संग्राम मंडळी याग घेईन विवाही यात्रा सर्व तीर्थी, पिता श्वशुरापती असता जवळी, चित्ताभूमी उत्साह मिळी. मांगल्य कर्मे जी शास्त्रीय वर्णिली, दोष नाही विचारता. स्त्रीला फिरण्या विचारण्यामध्ये दोष नाही, पण पिता पती किंवा कोणीतरी घरचं काय पाहिजे? सोबत पाहिजे. म्हणजे स्त्री पुरुष एकचित्त, गृहस्थाश्रमी वर्तन, दोघांसहित यागोत सदा चित्त धर्मावरी. जे स्त्री धर्मानुकूल, त्याची पतिव्रता निर्मल, ते गृहीर आहे धनजन लक्ष्मी सर्वदा. का ज्या घरी पती आणि पत्नी दोन्ही समान विचाराचे असतील. समान विचाराचे म्हणजे
दोघं संगच कीर्तनाला जाऊन एक बायाची चप्पल आणणारी एक माणसाची आणणारी अशा समान विचारायचे नाही, धर्मानं समान विचारायचे असतील. दोघांनाही अतिथीची सेवा, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. हा त्या गृहस्थाश्रमाला काय म्हणले? धन्य म्हणलंय का नाही? आतिथ्यम पूजनम, अतिथीची काय असावी? पूजा असावी. शिवपूजनम, भगवान शंकराची भगवान विष्णूची काय असावी? शिवपूजनम. आतिथ्यम शिवपूजनम मिष्टान्नम पानम गृहे, घरात दररोज गोड खायला असावं. गोड खायला असावं, दररोज पुरणपोळ्या शक्य खाणं. बरं, शक्य असलं तरी ते खाल्लं तरी जाईल का दररोज गोड? मिष्टान्न म्हणजे गोड. मिष्टान्नम पानम गृहे याचा अर्थ चटणी भाकर. गोड गोड खाणं कशाला म्हणतात माहिती का? गोड खाणं हे गुळ साखरे टाकून खाल्लेलं गोड नाही. दोघांनी चटणी भाकर का होईना पण विचारान खाणं, याचं नाव काय आहे? गोड खाणं आहे का नाही? तर पुरणपोळीचं ताट जेवणच मधातच हे त्याला वाटी फेकून मारित, ते त्याला गिलास फेकून मारित, ते काय गोड जेवण आहे का? बरोबर. मिष्टान्नम पानम गृहे साधो संगम उपासते सततम. सतत जर त्या गृहस्थामध्ये साधूचा संघ असेल तर त्या गृहस्थाश्रमाला काय म्हणलेलं आहे? धन्यो गृहस्थाश्रम. हा जे त्या दोघांचाही बहुत सदा चित्त धर्म, दोघांचा चित्त धर्मावर, जे स्त्री धर्मानुकूल, जी स्त्री धर्माला अनुकूल आहे तीची पतिव्रता निर्मल, तीच माऊली काय आहे? पतिव्रता आहे. ते गृहीर आहे गणनिर्लक्षण. त्या घरामध्ये महाराज लक्ष्मी माता स्वतः सतत राहते. लक्ष्मी माता व्रताराचे भाग्य देखती, लटकीच प्रीतीवरी वरी दाविती, ज्या वढाला अत्यंत प्रेम करते व्रताराशी वंचावया. व्रताराचे भाग्य देखती, पतीचं भाग्य पाहून प्रेम करणारी असेल, लटकीच वरीवरी प्रीती वरी वरी दाविती, वरवरचं काय दाखवत असेल? प्रेम दाखवत असेल तर त्याला एक शब्द वापरलाय, इथं मी नाही वापरणार. ग्रंथकर्त्याचा अधिकार आहे का नाही? अधिकार राहतो. वक्ती बाबा पाहिजे होते मग त्यांनी सांगितलं असतं. ठीक आहे, नाही राहू बाबा पाहिजे होते. मी नुसती उभी वाचून जातो. व्रताराचे भाग्य देखती, लटकेच प्रीती वरी वरी दाविती, ज्या ओढाळा अत्यंत प्रेम करती व्रताराशी वंचावया. ऐका नाही, एक तोंडाळा अत्यंत, एक सदा मरीने बहुत, पती दे कटाक शोभे म्हणत तिचा त्याग आवश्यक. अशी बायको असेल तर तिचा त्याग करावं म्हणजे सांगायला नाही पाहिजे उगाच कशाला. एक तोंडाळा अत्यंत जर काय असेल, तोंडाळ म्हणजे बोलणारी सदा मलिन बहुत, सतत मलिन राहणारी, अमंगल काम धंद्यात असला काही तर ठीक आहे, पण सदा मलिन नकोय. आहे का नाही? पती दे कटाक शोभे म्हणत, पती पाहिला की जिला राग येतो तिचा त्याग आवश्यक. जे अखंड जी क्रोधमुखे, दुर्भगा कुशला नष्ट दुखे, गृही सर्व असून दैन्य भाग्य, तिचा त्याग आवश्यक. जे अखंड जी क्रोधमुखे, जिला सतत काय येत राहतो? क्रोध येत राहतो, राग. दुर्भगा कुशला नष्टा दुःखी, सतत दुःखी राहत असेल, कुशल असेल, दुर्भाग्यवान असेल, गृहे असोने सर्व असोने दैन्य भाग्य, घरात सगळं सामान्य तरी हे नाही ते नाही, ते संपलं हे संपलं हे संपलं असं जर तीन जर लावत करत असेल तर तिचा त्याग अवश्य केले. करी व्रताराची निंदा, जी परग्रही वशे सदा, जिचे बोलण्याची नाही मर्यादा, तिचा त्याग अवश्य केले. करी व्रताराची निंदा, आपल्या पतीची काय करत असेल? निंदा करत असेल. परग्रही वशे सदा, सतत बाहेर जाऊन कुठं बसत असेल. आहे का नाही? जिच्या बोलण्याची नाही मर्यादा, जिच्या बोलण्याला मर्यादा नाही, तिचा त्याग अवश्य केले. जार जरणी संगती धरी, मना आवडे तिथे निद्रा करी, एकली मार्गी चाले दुराचरण, तिचा त्याग अवश्य केले. मला वाटतं वाचून टाका कोण, चूक तोडवणी बोलत, आहे का नाही? चूक तोडवणी बोलत, मार्ग सांडून चालत, करू नये त्याची करीत, तिचा त्याग अवश्य केले. नाही का नाही? तोंडावर अरे भीड न ठेवता काय करत असेल, मर्यादा सोडून बोलत असेल वगैरे. चिरे आणि अलंकार घेऊन सदा करी शृंगार, उदके रूप पाय वारंवार, तिचा त्याग आवश्यक आहे. चिरे आणि अलंकार, वस्त्र, भरदार वस्त्र आणि अलंकार हे स्वतः चांगले चांगले पाहिजे. म्हणजे अलंकार चांगले पाहिजे आणि वस्त्र चांगले पाहिजे. म्हणजे चांगले पाहिजे याचा अर्थ मागतच राहायचं,
आहे का नाही? अशी असेल उदकी रूप पाय वारंवार सतत आरशात मुख पाहत असेल, तिचा त्याग अवश्य केली. भलत्याशी करी एकांत गोष्टी जार न्याहाळी सदा दृष्टी, सुखमानी पती होता कष्टी तिचा त्याग अवश्य केली. सदा उघडे पयोदर सवेची आशे दाखवणी पदर, निर्या सरसावी वरमोहर तिचा त्याग अवश्य केली. स्त्री केवळ अविद्येचा पसारा, महाकृत्य हा विचारा, केवळ असत्याचा तारा बहिण धरी पापाची. स्त्री अनर्थाचे ग्रह सबळ, किती महाकलकाचे मूळ, की विषवल्लीच केवळ स्त्री रूपी विस्तारली. किती कामाची विशाल दरी, की पाप समुद्राची लहरी, की क्रोध व्याघ्राची जाळी करीन भाजन, की भाजन सत्याचे. किती दुःख वृक्षाचे श्रेष्ठ फळ, वर्णन लय मोठं मोठं आलेले. किती दुःख वृक्षाचे श्रेष्ठ फळ, किती मदाचा पर्वत सबळ, किती मत्सर्वन केवळ, की भ्रांती प्रवृत्तीच अवतरली. की दंभ मूर्तिमंत प्रगटला, की अहंकारे स्त्रीकडे बांधिला. सकल मूर्खत्व त्या स्थला मिरास करून राहिले. की मूर्तिमंत बहुव्याधी, की षडउर्मीची भरली नदी, की सकल विकारांची मांदी यात्रेस आली त्या ठाया. कोणी निर्मिली हे स्त्री कुऱ्हाडी, सबळ वृक्ष पुण्य वृक्ष तोडी. अविश्वासाची बेली जीवाची पायी ठोकेली. हे मोक्ष द्वारा गता सत्य, दर्शने पुरुषाचे चोरी चित्त. स्पर्श बले वीर्य हरित नासुरी प्रत्यक्ष कामिनी. कौटिल्य दंभ संयुक्त, क्षमा शुचित्व विवर्जित. महामंत्राचे सामर्थ्य क्षणी हरित न कळता. गोडी माधवी पष्टी तिन्ही, याची मदिरा प्रकटजनी. चौथे मध्ये ते कामिनी दुर्गंधी नाहानी पापाची. स्त्री स्वरूपाची धरुणी देवी, महानरकाची वाट दावी. सज्ञान्यासही गुरवी वनी हिंडवी विषयाची. हे काळे दुटी पाठविली देखा, चाळून नेत असे नर नरका. दुरावरे मोक्ष सुखाना धप्पतनी पडिले. दासो हानुवाद जरी कृपा करेल गोविंद, तरीच तुटेल भाऊबंधन हृदय बोध ठसावे. जाऊ दे म्हणले, आता एवढ्या सगळ्या वर्णन आलं ते. आता असो हा अनुवाद, आता या विषयावर बोलणं काय करू द्या म्हणले, थांबवा. जरी कृपा करेल गोविंद, देवानं कृपा केली तरच हे बंधन तुटेल, अन्यथा हे स्त्री बंधन तुटणं शक्य नाही. दृष्ट स्त्रीशी करणे संसार, अज्ञान गुरु मूर्ख पुत्र. दरिद्री यजमान कृपण मित्र, सुखान मात्र नशे देते. या माणसाला कधी सुख मिळत नाही. कुठं? दुष्ट स्त्रीशी संसार करावा लागतो. अज्ञान गुरु, गुरु केलाय, पण गुरु कसा आहे? अज्ञान. एखाद्या गुरुला विचारलं, म्हणे महाराज हे व्यासपीठ काय हो? व्यासपीठ. त्याचं म्हातार म्हणलं असं, पोरा आपल्याला व्यासपीठ आणणं लागतं रे. आता पोराला वाटलं म्हाताऱ्याला का, म्हणजे मास्तरला विचारलं शाळेत, म्हणे गुरुजी हे व्यासपीठ काय हो? म्हणे अरे ते म्हणे जसं ज्वारीचं पीठ, जसं बाजऱ्याचं पीठ, जसं शाळूचं पीठ, जसं गव्हाचं पीठ, तसं अमेरिकेत एक व्यासपीठ हे म्हणे. ते धान्य आपल्याकडं नाही. असा गुरु म्हणजे काय का नाही? अज्ञान गुरु. गुरु जर काय असेल? अज्ञानी असेल. मूर्ख पुत्र, मुलगा काय असेल? मूर्ख पुत्र, आहे का नाही? असं म्हटलंय ना, विध्वस्य कन्या मूर्खस्य पुत्रो विना अग्नि दहंती. उग्राम कुलहीन सेवा को भोजनम क्रोध मूर्खस्य भार्या. मूर्खस्य पुत्रो विध्वस्य कन्या विना अग्नि दहंती षडहा. मूर्ख पुत्र, दरिद्री यजमान. दरिद्री यजमान. महाराजाची तारीख घेतली, म्हणला आपण यजमान होतो महाराजाची. हो, आणि महाराजाचा यजमान झाला आणि त्याच्याजवळ आकर्षित नाही पाकिटात बघायला, महाराजही मिळाला, आहे का नाही? दरिद्री यजमान. यजमान काय असेल? दरिद्र असेल. एखादा बामण सत्यनारायण करायला गेला आणि ते बिचाऱ्याला ते सत्यनारायणाचा प्रसाद आणायला पैसे नाही, तो बामणाला काय देईल? म्हणजे दरिद्री यजमान. कृपण मित्र, मित्र आहे पण कसा आहे? कृपण. धन भरपूर आहे पण कंजूस. कंजूस मित्र काय कामाचा? सुख आणू मात्र, तिथं कधी सुख मिळत धनी. धनी निर्बल बल शत्रू थोर. आपला मालक निर्बल आहे आणि आपला शत्रू काय आहे? बलवान आहे का नाही? वक्ता तामसी, श्रोता पामर. वक्ता रागीठी आणि श्रोता पामर. म्हणजे श्रोत्याला कळणार आणि वक्त्याला मिनिटाला काय यायलाय? राग यायलाय. अंध सांगती सुपंथ दुर्धर. सुख आणि मात्र इथे सुखच नाही, हे लक्षात ठेवायचं. इथं सुख नाही. कुठं? रस्ता विचारायला आणि आंधळ्याने विचारलाय आणि आंधळ्याने रस्ता सांगितलाय. रामाला हो मार्ग चांगला आहे. आता आंधळ्याने सांगितलेला रस्ता काय? त्यालाच दिसत नाही तो काय रस्ता. आंधळ्यानं सांगितलेल्या रस्त्याने गेल्यावर सुख मिळणार नाही. खोटे नाणे मोडके शस्त्र, अशुद्ध पुस्तक अशुची पात्र. पडलेले समय नाटवे शास्त्र, तरी यश नाही कल्पंती. या गोष्टीत कधीच यश येत नाही या माणसाला. कोणाकोणाला यश येत नाही? खोटे नाणे.
हो, खिसा भरून पैसे आहेत पण खोटे आहेत. त्या जुन्या नोटा 1500च्या बॅग करून येत बनलं. सुख देतील ना ते तिकडे दिल्ली तिकडे गेल्यावर हरिद्वार ऋषिकेश आनंद देतील का दुःखच देणार आहे? खोट्या नोटा काय, खोटे नाणे काय 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 उपयोगाचं आहे? ते थैली बरी पण खोटं आहे ना. मोडके शस्त्र, युद्ध करायला निघालं शस्त्र कसं आहे? मोडलेले. अरे मरावं लागेल ना तिथं. काय तुला काही विजय होणार आहे का तुझा? अशुद्ध पुस्तक आहे पण ते कसं आहे? अशुद्ध, म्हणजे त्यात चुका झालेल्या आहेत. गाथा असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, टायपिंगच्या जर चुका असल्या तर अर्थ लगेच काय होऊन जातो? बदलून जातो. आहे का नाही? अशुद्ध पुस्तक, अशुची पात्र, आहे का नाही? आपण ज्याला समोरची व्यक्ती आहे दान वगैरे द्यायला, ते जर पात्र अशुद्ध असेल तर आपल्याला कधी आपल्याला यश मिळत नाही. पडलेले समयी नाठवे शास्त्र, खूपच वाचलेले पण वेळेवर आठवत ते नाही. हो तो हा भंग तो आपण नेहमी म्हणतो तो असंच होतंय. काही काही माणसाचं खूप असतं. महाराज इथून बाजूला गेलं की सगळं आठवतंय पण वेळेवर आठवत. अरे नवर आहे. काही काही माणसाला सुंदर ते ध्यान हा भंग त्याचे चरण आठवत नाही. वेळेवर पडले वाचलेलं झालेलं वेळेवर आठवत नसेल तर त्या माणसाला कधी यश मिळत नाही. राजा कोपिया विचारे प्रधान, भांडारी तस्कर मोडके सदन, शिष्य हा भाविक गुरु मलिन दुःखान काय देते. या एवढ्या गोष्टी असेल तर दुःखाला कमीच नाही. राजा कोपी, राजा जर क्रोधी असेल, पपायमान असेल तर त्या प्रजेला आनंद मिळत नाही. अविचारी प्रधान, जर राजाचा प्रधान अविचारी असेल तर त्या राजाला दुःखाला पारावार तसाच आनंद आलाय. भांडारी तस्कर, जो धन सांभाळायला ठेवला तो चोर आहे. मग आता काही आनंद मिळणार आहे का? काय मिळणार आहे? मोडके सदन, घरे पण पडलेले इकून तिकून, त्याच्यात काय आनंद मिळणार आहे? शिष्य हा भाविक, शिष्य आहे पण कसा आहे? भाविक नाही, हा भाविक आहे. गुरु मलिन, गुरु कसा आहे? मलिनी. शिष्याला काय आनंद आहे? नाही, दुःखाला तिथं कमी नाही. पैशून्यवादी याचा विश्वास, पोहणी त्याची धरणी कास, रोगिष्ट वैद्याचे औषधास नाही यश कल्पांती. पैशून्यवादी या विश्वास, चहाड खोराचा विश्वास धरला की यश येत नाही. पुन्हा पोहून येणे त्याची धरी कास, नदीतून थडे चालली ज्याच्या काशील धरून चाललाय त्यालाच काय होत नाही. ठीक आहे नाही? कोबरायचं प्रमाण आहे. पोहून येणे काशे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता. तो पोहून येणे आणि हानी का काशे लावितो. लोकांना म्हणतो चला मी तुम्हाला पलीकडे येतो, यालाच पावता येत नाही. आता तू मरशील आणि त्यांना काय करशील? मारून टाकशील का नाही? आहे का नाही? काय म्हणावं त्याला आता? हो, त्याची रोगिष्ट वैद्याचे औषध, वैद्य चांगला आहे पण त्यालाच रोग झालेला आहे, त्याचं औषध काय गुण देणार आहे? का नाही? यश नाही कल्पांती. असो हा पालाळ बोल, लोकचर्या सांगितली किंचित, माझी कन्या गुणवंत लक्ष्मी भवानी सारखी. कण्व ऋषीने सांगितलं जाऊ द्या लोकांच्या आता खूप आहे का नाही, पण माझी मुलगी लक्ष्मी सारखी आहे. पती शिखा केश आणि दंत, हे स्वस्तानीच शोभिवंत, म्हणून दुहिता पुत्र समेत कुंजर पुरा पाठवावी. काही काही गोष्टी त्या जागेवरच स्वतः जागा सोडली की सोबत नाही. नाही, जागा सोडली की सोबत नाही. तिथे सांगतात डोक्यावर तोपर्यंत केस आलं काय शोभा आहे. त्याला आपण ते हे लावतो काय नाही का, ते फेस येतो त्याचा, केसाला लावतात ना माणसं, ते फेस येतो ते म्हणजे काय असतं तुला नाही माहिती का? सगळ्यात माहिती शॅम्पू आहे का? शॅम्पू लावला, चांगलं भारी भारीचं तेल लावतो माणूस, लावतो ना, लावतो. पण कुठपर्यंत आता कटिंग केली मार्काच्या तिथं खाली केस पडले, ते त्याला शॅम्पू घाशीतून त्याला तेल लावितो का? डोक्यावर येतोपर्यंत केसाची काय शोभा आहे. दात मुखात येतोपर्यंत त्याची काय शोभा आहे. त्याला बरंच न घासणं, ते कोलगेट लावणं आणि पळलेल्या दाताला का तोंडात येतो आहे तोपर्यंत त्यावेळेस शोभा आहे त्याची. ते म्हणतात पळलेला दात एक त्या दिवशी एका म्हाताऱ्याचा दात पडला, ते म्हणजे मला बाबलीवर फेकायचा आहे.
त्याच्यामुळे दुसरा फुटतोय गुन्हा. आता म्हाताऱ्याचा थोडाच फुटणार आहे. हे स्वस्त आणि शोभिवंत हे आपापल्या स्थानावर काय होतात शोभतात. म्हणून दुहिता पुत्र समवेत कुंजरपुरा पाठवावे. म्हणून स्त्री आपल्या पतीच्या घरीच काय होती शोभती म्हणले. म्हणून या मुलीला आपल्या तिच्या पतीकडे पाठवावं. वृद्ध जुनाट तपोनिधी बहुश्रुत सत्यवादी सवे ऋषीची मान्यन कन्व ऋषी घेत असे. मग काय केलं म्हातारे तपानं तपिष्ट असलेले सत्यवादी काही ऋषी आणि त्या ऋषी कन्व ऋषींना आपल्या बरोबर घेतले. शकुंतला आणि भरत हस्तिनापुरा आली त्वरित सभे बैसला नोपनाथन राजे बहुत गणवटले. महाराज हस्तिनापुरात आले. राजा सभेत बसलेला आहे आसनावर. अकस्मात झळके सौदामिनी तैशी राया पुढे कुमारी येऊनी घेऊनी उभे टाकली येऊनी पाहती नाही सभा जयंती माऊली आपल्या मुलाला घेऊन राजाच्या समोर काय झाली येऊन उभी राहिली. सगळे पाहू लागले. जय जयकार करून ऋषी आशीर्वाद देती रायाशी रायन मुनी तयाशी सन्माने सभेशी वैसवले. सगळ्या ऋषींचा सन्मान करून राजाने ऋषी बसवले. परम सुंदर बारात बोल दयापरी शकुंतला बोलत नमस्कार करीत त्वरित पितिया लागून सुपुत्र. शकुंतलेने आपल्या मुलाला सांगितलं भरताला की आपल्या बापाला काय कर नमस्कार कर. भरत लागे तत्काल चरणी ती म्हणे राजेंद्र सद्गुण खानी पुत्राशी मांडीवर घेऊन नाव ग्रहणी मस्तकी. तिने शकुंतलेने सांगितलं आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घ्या आहे का नाही. वाट पाहिली बहुत दिवस परी निष्ठुर समर्थाचे मानस आता गृहसामी आला गृहासन जैसा चंडाशु प्रतापी. तिने सांगितलं तुमची खूप दिवस वाट पाहिली पण आता मोठ्या माणसाला काय एवढं नाही त्यानंतर आहे का नाही. निष्ठुर मनाचे असतात मोठे माणसं म्हणाली. कण्वा ऋषी श्रमी येऊन सुमुहूर्ती लाविले गांधर्व लग्न वचन भाष्य प्रमाणांनी दिले की मज लागी. असे शकुंतला बोलत राय ओळखली स्त्री सोत परी जाणून येणं पण घेतन क्रोधयुक्त बोलत अशी. तिने सांगितलं माझ्याशी विवाह केला मला आता न्यायला पाठवतो म्हणले तुम्ही विसरून गेले वचन तुमचं. राजाने ओळखलं आपलीच पत्नी आहे आणि आपलाच काय आहे मुलगा आहे पण न ओळखल्यासारखं करून रागानं बोलायला सुरुवात केली. जार चोर कपडे धोत हिंसक पातकी नीच बहुत करोनी नाही म्हणती लोकातून तैसा नृपना तै झाला. महाराज त्यानं काय करायला लागले त्यानं तिला वाईट वाईट शब्द बोलायला सुरुवात केली. राजानं सगळं विवाह वगैरे करून तो मान्य करायला काय नाही तयार नाही. म्हणे तू कैची कोण आणिच कैचा पुत्र घेऊन कैचे लग्न संभाषण कोणे प्रमाण कोठे दिशे. कशाचं लग्न कशाचा मुलगा कशाचं काय बोलायला लागले म्हणे. माझ्या श्रोधात ठाऊके नाही लग्न झाले कोणी ताई देव ब्राह्मण व निपाई साक्षी नाही सर्वदा. आणि लग्न झालं असं आमच्या नातेवाईकाला माहित नसतं का म्हणे. देव ब्राह्मण असते ना तिथं साक्षी कोणी असतं ना कोण साक्षी आले तिथं. मद समान वय ठाण अल्पकाळेचा हा कुटून कैसा झाला अप्रमाण सर्व. आणि सांगितलं मुलगा आहे की माझ्याच पाठीमागे लावला. कशाचा मुलगा कधी झाला तो मुलगा मग अनु मात्र ठाऊके नाही. आणिच तैशी मागुती जाई निर्लज्ज माघारी होईन सोंग काय आणली. मला तो बोलायला लागला काय सोंग घेऊन आली म्हणे कसला मुलगा कशाचा काय आले म्हणे. मद लाविशी अपयश निर्दोषी ठेवीशी दोष डाग लावावया नावासून आलीस कैशी पापरू. माझ्या नावाला तू डाग लावण्याकरता आली म्हणे. मी तुझी भार्या म्हणून गळे पडशी होऊन ऋषी सोयरे स्वजन हसतील मग आता आणि पत्नी म्हणून माझे माग लागली म्हणे. मला सगळे माझे सोयरे सगळे साधू संत ऋषी हसतील मला. ऐसे बोलता मी दिनीनाथ शकुंतला झाली संतप्त जैशी प्रलय ज्वाळा पुतन ग्रासू धावे गगनाते. महाराज राजाचे शब्द ऐकले आणि शकुंतला मात्र आता काय झाली क्रोधायमान झाली. जशा अग्नीच्या ज्वाळा आकाशात जावेत तशी ती भडकायला लागली. कंठ झाला सद्गदित नयनी व हाती अश्रुपात म्हणे धन्य धन्य तो नृपनाथ न्याय सत्य बोलशी. शकुंतलेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संत राजा धन्य धन्य तू काय तू सत्यानं वागणारा राजा आहे काय खरं बोलायला लागला. जो सर्वांतवासी सर्व साक्षी तोच आत्माराम आहे साक्षी जो पाप पुण्य कर्मे परीक्षी सदा रक्षी सद्भक्ता. तू म्हणतो ना पुरावेदार कोण आहे. अरे तुझ्या हृदयात बसलेला माझ्या हृदयात बसलेला सगळ्याच्या आत बसलेला तो आत्माराम साक्षीला आहे. दुसऱ्या साक्षीची काय करायची. आत्माराम पाहतोय तो भगवंत पाहतोय. वन्यच न कळता दीप लागला जीवन न घालिता वृक्ष वाढला ठाऊके नाही मला पापायचे नशे की. अरे अशा गोष्टी घडत असतात का. वन्यच न कळता दीप लागला अग्नीला न कळता दिवा लागला असं कधी होतंय का. अग्नीशिवाय दिवा लागत नाही. जीवन न घालिता वृक्ष वाढला पाणी न देता झाड वाढलं असं कधी होतंय का. जसं अग्नीला कळाल्याशिवाय दिवा लागत नाही पाण्याला कळाल्याशिवाय झाड वाढत नाही तसं असं कोणतंच पाप नाही जे मनाला ठाऊक नाही.
मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. मन जाणे पापा, आपल्या केलेल्या सगळ्या पापाला कोणाला माहिती असतं? ते आपल्या मनाला. मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. माय बापा जाणे, मन पापा जाणे. ठाऊके नाही मनाला पापाईशे नशेची, अंतरे जाणून यथार्थ अन्यथा बळे प्रतिपादित. न करावे ते हटेचे करीत अंतरी अनर्थ जवळ्याला. ऐका, अंतरी जाणून यथार्थ अन्यथा बळे प्रतिपादित. ऐका, आपल्याला माहित असताना एखादी गोष्ट पण बळजबरीनं जर आपण दुसरंच सांगत असलो, असं जर कधी घडत असलं, हट्टानं जर तसंच बळानं आपण ते म्हणजे खरं दाबण्याचा प्रयत्न करीत असलो, तर समजावं त्या व्यक्तीचा अनर्थ आता काय झाला, जवळ आला. हा, न करावे ते हाटेची करी. जे सगळे लोक म्हणतात करू नये ते बळजबरीनं करायला लागतो. आज लोक म्हणतात आता काय जवळ आला, वाईट अनर्थ जवळ आला. पुण्य जोडी तुझे समजतं, साक्ष करून हृदयस्थ पंचभूते साक्ष सत्य अंतर बाह्य व्यापिली. अरे काय कोण पाहिजे तुला साक्षी याच्यापेक्षा? पंचभूत काय येतात? पृथ्वी, आकाश, वायू, जल, सगळे अग्नी हे साक्षी येतं त्याला. तुझे मन माझे साक्षीशी, माझे मन तुझे परीक्षेशी, जाणून अनेंत औषध पाय मानशी बुगुजा राजा. तुला सगळं कळून तू आता काही माहित नसल्यासारखं कळायला लागला. मी एक जाणता सर्वज्ञ, हृदय धडके हा विमान, सहस्त्र मूर्खाहून मूर्ख पूर्ण कर्मे करीत त्यातुल्य. ऐका, मीच एक शहाणा आहे, माझ्याशिवाय कुणाला काहीच कळत नाही, असं जो व्यक्ती म्हणतो, असा ज्याला अभिमान येतो, तो हजार मूर्खाचा बाप आहे. म्हणजे हजार मूर्खापेक्षाही तो काय, सहस्त्र मूर्खाहून मूर्ख पूर्ण. हजार मूर्खापेक्षा तो मूर्ख आहे म्हणे. मला कळतं हा दोष नाही, पण मलाच कळतं हा दोष. एखादी गोष्टी मला कळती ठीक आहे, पण मलाच कळती, मी सोडून दुसऱ्याला कळत नाही, हा निश्चित काय दोष आहे. पाप करून नाना परी म्हणे मी पुण्यवंत बाहेर, देवता चक्र साक्षी अंतरीन तत्व स्वरूपात असे कर्मे घडते सत्य सत्य. तो चित्रगुप्त लिहित समजत, साक्षी असे जगन्नाथन जय सत्य त्यापाशी. अरे तू जे कर्म करायला ते चित्रगुप्त काय करायला लिहायला बसलेला आहे चित्रगुप्त, आहे का नाही? आणि जगन्नाथ जगाचा मालक त्याला साक्षी. लटके बोलती पुरुष गोड, पुरवती आपुलीच चाड, बोल दाविती लटके गाडन आत्मकार्यापुरतेची. अरेच काही माणसं म्हणले खोटं बोलतात, लटकं बोलतात आपलं कार्य साधून घेण्याकरता, हे का नाही? पापाचे वैजे धरिते ते यह परत्री जयंत होती, असत्य अनाचार्य वर्तते कुंभी पाकी पडते. आहे का, ज्याला पापाचं भेव वाटतं, कशाचं भेव वाटतं? पाप करण्याचं ज्याला भेव वाटतं, त्याला याही लोकात आनंद मिळतो आणि परलोकातही काय मिळतो? आनंद मिळतो. अर्जुन जे युद्ध करायला घाबरत होता, तर भीष्माचार्य द्रोणाचार्याला घाबरत नव्हता. कशाला घाबरत होता? पापाला घाबरत होता. पापाला घाबरत होता. पहिल्याच अध्यायात सांगितलं घाबरण्याचं कारण. सकर्दम सरोवर अवलोकनी चकोर, न करे तू अविरेश काय न शेवी तू अवरे करून निघे, तया परी तू देवा मज जपून येशी मावा. जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल कुळ हरणी पातकी, ती अंगी जडती आशेके, तळे वेळी तू कौनेके रेखावासी. जैसा उद्याना माझी आणळू संचरला प्रबळू, मग ती दे कुणी क्षण पोकिळू क्षण काय स्थिर नोहे. ऐका नाही, त्याप्रमाणे मला सगळे पाप काय होतील, मला येऊन चिटकतील. जैसा चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी, तैसे महापापे कुळी प्रवेशती. कामधेनु चिंतामणी घराडी पुण्य करून त्याच माघारे गाडी लुटून येतो अभागी सहजाची. कामधेनु चिंतामणी घरी आले पुण्यानं आपल्याला त्याला बाहेर हाकलून देणं म्हणजे हे काय आहे? भाग्य, अभागी दुर्भाग्याचं लक्षण आहे. कुंभी पाला ऐके यथार्थ, माता घेऊन असत्य पर्वत, कैसा चढलीस परत पंथन अन्याय येथे वर्तोनी. महाराज हे पृथ्वीपती राजा, अरे का तू असा अन्याय करायला लागलाय? जाया सुंदर पतिव्रता, पुत्र सौभाग्य भाविक ज्ञाता, गुरु सर्वज्ञ दयाळता, स्वतः पूर्व पुण्य पाहिजे. काही गोष्टी पुण्यात मिळतात महाराज.
पत्नी सुंदर आणि पतिव्रता मिळायला काय लागतं? पुण्य लागतं, आहे का नाही? पुत्र सौभाग्य, भाग्यवान मुलगा मिळायला काय लागतं? पुण्य. भाविक ज्ञाता, ज्ञाता भाविक, आहे का नाही? म्हणजे ज्ञान ज्याच्या जवळ आहे आणि त्या असा गुरु पुन्हा भाविक मिळणं त्याला काय लागतं? पुण्य लागतं. गुरु पुन्हा सर्वज्ञ मिळायला, दयाळ मिळायला काय लागतं? पुण्य लागतं. शिष्य प्रज्ञावंत वर्तोनी, सप्रेम उदार, वक्ता क्षमावंत सुरस फार, पडला ते समय आठवे शास्त्र, हे पूर्व पुण्य पाहिजे. काही काही गोष्टी पुण्यानंच मिळतात. शिष्य प्रज्ञावंत, शिष्य बुद्धिमान मिळायला काय लागतं? पुण्य लागतं. आणि पुन्हा बुद्धिमान असून सप्रेम, पुन्हा प्रेमळ असायला आणि उदार मिळायला काय लागतं? पुण्य लागतं, आहे का नाही? काही बुद्धिमान येत प्रेमळ नाही, बुद्धिमान प्रेमळ येत उदार नाही. म्हणजे एक कोठे काही एक आहे, एक नाही. वक्ता क्षमावंत सुरस फार, वक्ता चुकीला क्षमा करणारा. कोणी झोपलं तर काय करू द्या बाबा? झोपू द्या. नाही तुम्ही कोण झोपली हो, तुम्ही कोण झोपली हो, तुम्ही कोण झोपली, असा चिंता म्हणणारा नसावा. वक्ता क्षमावंत. बरं सुरस फार, काय काय क्षमावंत आहे तर तुम्ही झोपा आम्ही झोपू, अडचण नाही. पण मग कथा सुरस नाही. म्हणजे दोन्ही पाहिजे ना, क्षमावंत आणि सुरस. बरं पुन्हा हे पुण्यानं मिळतात, म्हणजे श्रोत्याचे हे पुण्यानं वक्ता असा मिळतो. पडला ते समय आठवे शास्त्र, हे पूर्व पुण्य पाहिजे. आलंच तिथं पुन्हा. आपण वाचलेलं वेळेवर आठवायला, ज्या टायमाला गरज आहे, गरज नसल्यावर तर सगळंच आठवत, गरज असेल त्यावेळेला आठवायला काय लागतं? पुण्य लागतं. काया आरोग्य सुंदर, यजमान सभाग्य उदार, मित्र विश्वासू आणि पवित्र पूर्व पुण्य लायचे. काया आरोग्य आणि सुंदर, शरीर निरोगी बी आणि पुन्हा सुंदर, हे कशाने मिळतं? पूर्व पुण्याने मिळतं. यजमान सभाग्य आणि उदार, यजमान भाग्यवानही आहे, धनवानही आहे आणि उदारही आहे, जे त्या ब्राह्मणाच्या भाग्याने मिळतं. मित्र विश्वासू आणि पवित्र, मित्र विश्वासू आणि पवित्र पूर्व पुण्य पाहिजे. नृत्य सत्यपर आणि न्यायवंत, अमात्य चतुर आणि पंडित, साधू विरक्त आणि भक्त पूर्व पुण्य पाहिजे. नृप सत्यपर आणि न्यायवंत, राजा सत्यानं वागणार आहे पुन्हा न्याय देणार आहे, हे कशाने मिळतं? प्रजेच्या पुण्याने मिळतं. अमात्य चतुर आणि पंडित, आपल्या घरी बोलवलेला ब्राह्मण हुशार आहे आणि पंडित आहे, त्या यजमानाच्या ते कशाने मिळतं? पुण्याने मिळतं. साधू विरक्त आणि भक्त, साधू एखादा महात्मा आहे तो वैराग्यवानही आहे आणि पुन्हा भगवंताचा काय भक्तही आहे, हे पूर्व पुण्याने मिळतं. बोलणे सत्य आणि सुरस, विद्या आणि विनय विषय, बल आणि क्षमा वस पूर्व पुण्य पाहिजे. बघा, बोलणे सत्य आणि सुरस, बोलणे सत्य आणि सुरस, खरं बोलणं आणि खरं बोलून गोड बोलणं, हे पुण्यानं मिळतं. काही खरं बोलतात, सच्या माईल राग येणारे बोलतात ना, खरं बोललं की सच्या माईल बोलतो. एक म्हणे मला खरं बोललं की सच्या माईल राग येतो. म्हणलं मग सच्या माईल राग येण्यासारखं तू खरं बोलतोच कशा? मुका नाही ना त्याच्यापेक्षा, बरोबर? म्हणजे साचा आणि मवाळ, माऊली म्हणतात खरं असावं पुन्हा कसं असावं? मवाळ असावं, नाही का? मिथुली आणि शब्दाचे कल्लोळ अमृताचे. सत्य आणि सुरस, काही सुरस आहे पण सत्य नाही, गोड बोलणार पण त्याच्यात काही सत्यता नाही, हे पुण्यानं मिळतं महाराज. विद्या आणि विनय विषय, ज्ञान भरपूर आहे आणि पुन्हा नम्रता आहे, हे पुण्यानं मिळतं. बल आणि क्षमा बहुवस, ताकद तर भरपूर आहे पण दोन शिव्या खातोय गप राहतोय, हे पुण्यानं मिळते, आहे का नाही? पूर्व पुण्य पाहिजे. तुझा पुत्र तुझाचे अवतार, यशस्वी परंबल सागर, बाल भावे क्रीडा साचरण प्रतापात भूत करी गो. अरे तुझा पुत्र आहे राजा आणि तुझ्यासारखाच काय बलवान आहे. अरे खेळता खेळता त्यांना हत्तीशी असं क्रीडा करतोय तो. तुझे वीर्य बल सत्य, त्यावर कण्व ऋषीचे गुरुत्व, प्रताप पाहात गुतवून पृथ्वी क्षणात जिंकेला. अरे राजा पहा मुलगा कसा बलवान आहे, तुमचा मुलगा आहे तुमच्यासारखा बलवान आहे आणि कण्व ऋषी सारखे त्याला गुरु मिळाले. आज्ञा करा एका क्षणात पृथ्वी जिंकेल तो. वडिलाची मर्यादा भय धरून, भोगाची अशी म्हणून धरून, जैसा याज्ञिकांचे कुंडी कृष्णानं आच्छादून राहायला सांगितलं. आपल्या बापाची मर्यादा आहे म्हणून तो गप आहे, नाही तर तो एवढा बलवान येतो. हे सभा आणि राजे समजतं. मशक बाई अशी दिसत, जैसा सूर्यापुढे खदोदन की वासुकी पुढे मशक बाई. आणि सांगितलं हे तुझी जी सभेतले राजा, ही जी सभा आहे ना, हे सभेतले सगळे योद्धे बिद्दे सगळे आहेत ना, तर चिलटासारखे वाटतात.
याचं त्याला भीती वाटत नाही. हे सगळे तुझे योद्धे आणि राजा, तू सगळी सभा तुझी, जसं सूर्या पुढं त्यो हाग्या, जशी ही काय त्याच्या पुढे ही तुझी सभा आहे. किंवा वासुकीच्या पुढे मच्छिलट असावं, निजपाद घाते करून जेणे पर्वत केले चूर्ण, सिंह व्याघ्र जितीची धरून जेणे पैसोने फिरविले. अरे ज्यांना सिंह वाघ जिते बसून त्याच्यावर फिरलाय तो सामान्य नाही, बलवान आहे मुलगा, याला सामान्य समजू नको. धनुष्य कोटीने ओढून ऋष्याश्रमा नदी आणून गोकुळे जैसा चक्रपाणी बालपणी करी काठी. जशा कृष्णाने लहानपणी तिथं खेळ केले महाराज, त्याप्रमाणे याचे काय आहे खेळ आहेत. हा होईल पृथ्वीपती तरी आपुला पुत्र हाती, मी जाते काश्यपारण्या प्रती सांगेन ख्याती पिता येते. सांगितलं ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तुझा पुत्र तू सांभाळून घे, मी माझी जंगलात काय करते निघून जाते अरण्यात. पिता कन्व प्रळयाग्न ब्रह्मांड टाकेल जाळून, मी झाले ज्याचे वीर्यापासून चतुरानंद दुसरा तो. या पाय मी साधी नाही बरं, कन्व ऋषी माझे पिता आहे. माझ्या पित्याला जर राग आला तर एका क्षणात ब्रह्मांड जाळण्याची त्यांच्यात ताकद आहे. मी तुला काय असे दिसायला लागले का? बर मला काय तू सामान्य समजू नको. माझा जन्म ज्यांच्या वीर्यापासून झालाय त्याचं तुला नाव माहितीये का? कोण येते? विश्वामित्र. हे विश्वामित्र राजा, विचार कर या गोष्टीचा. पिता कन्व प्रळय मेनिका स्वर्गीचे दिव्यरत्न तिचे ठाई करिता विरेदार, हे शरीर जाण होतले. मेनिकेपासून आणि त्यांच्यापासून माझा काय झालेला आहे जन्म झालेला आहे. बरच जन्मता कुशी देववाणी झाली आकाशी, पृथ्वीपती तेजोराशी शतमक करील हा. आणि एकपणे ज्या वेळेला हा मुलगा जन्माला त्यावेळेला आकाशात भविष्यवाणी झाली होती, त्या पृथ्वीचा राजा होईल आणि 100 काय करील यज्ञ करील. हा षडगुण ऐश्वर्य संपन्न, याचे नाव वंशाशी भूषण, याच्याने भारत हे पूर्ण नाभिधान गाजेल पै. याचंच नाव आलं, त्या वंशाला भारत म्हणून नाव मिळेल. आणि असा हा मुलगा ऐश्वर्य संपन्न असेल, ब्राह्मण कन्या असून पूर्ण, मी तुझं दिले देहदान, झाला सर्व सत्वर उत्तीर्ण, जाते येथून मी आता. मला शकुंतलेनं सांगितलं आता मी इथून काय करते म्हणले जाते, काही हरकत नाही. ऐशे शकुंतलेचे बोल उत्तम, दुष्यंतास लागते तीव्र परम, मनी ही स्त्री होऊनी आदमन बहुभाषिणी आणि वार. दुष्यंताला मात्र ते एक शब्द काय होऊ लागू लागले, पण म्हणू लागला ही स्त्री आधमे खूप बोलती, बडबड बडबड करीत राहती म्हणे. भ्रष्ट ब्राह्मण भेटला आग्न, मातला गज शोभला सर्पदान, निर्लज्ज स्त्रीचे भाषण चतुरांना नाव रे ना. आहे का नाही? भ्रष्ट ब्राह्मण काय बोलेल सांगता येत नाही. पेटला अग्नी पेटला तर तो हिशोबान जाळेल का? काय जाळेल सांगता येत नाही. मातला गज, हत्ती उन्मत्त झाला, त्याचा तो कोणाला मारेल सांगता येते का? नाही सांगता येत. मला काय त्याचं सांगता येते. शोभला सर्पदान, सर्प रागात आला, आता तो कोणाला चावल सांगता येते का? तसं स्त्रीचं भाषण ब्रह्मदेवाला सुद्धा आवरल्या जात नाही, असं पोथीतली येते. तिचे पोटी जाडी निर्माण, जीस भोगिरी बहुत जनन संख्या नशी मोजिता. मग तिच्या मेनकेलाही तो काय ठेवू लागला, नाव ठेवू लागला. दर्पण बांधिता नगरद्वारी, पाहते सर्व लोक कोण निवारी. गंगा तिरीचे शिळेवरील आवडे तेने धुईचे, सहान देवडी रोईलीशे, खोड आणून भलताचे घासे. काग धावती जैसे नाळिक पशु दे कोणी, देवडी बांधला ढोल, येता जाता बडविती सकळ, की धर्मशाळेचे उखळ मोकळे सर्व कांडावया. आता ते सगळे उदाहरण देऊ तिला तो नाव ठेवू लागला. मेनिकेची वर्तणूक ऐशी जाणते सर्व लोक, तिची कन्या देखण महान निशंक निर्लज्ज पै. मेनकाच निर्लज्ज म्हणे तिची ही मुलगी ही निर्लज्ज. या लागी उभय कुल पवित्र, स्त्री करावी ऐशी बोलती चतुर. पिता विश्वामित्र, तो क्षत्रिय होय जातीचा. आणि इथं बाप तरी काय म्हणे विश्वामित्र, पहिला तो क्षत्रिय, मी त्याविषयी कथा सांगितली, तो राजा होता क्षत्रिय. ब्रह्म हत्या केल्या बहुत, मारिले वशिष्ठाचे शतसूत, तपोबळे हाते बहुत, ब्राह्मण तो मिरविले. तो काय ब्राह्मण पडायचे म्हणे, ऐका नाही. मला त्यानं अनेक ब्राह्मण मारले, वशिष्ठाचे 100 पोरं मारले, वशिष्ठाचे 100 पोरं मारले महाराज त्यानं. काय त्या वशिष्ठाचं धैर्य असे, 100 पोरं मारले विश्वामित्रानं वशिष्ठाचे. माहिती तुम्हाला कथा? त्याला
वशिष्ठ राजर्षी म्हणायचे आणि तो म्हणायचा मला देवर्षी म्हणा. वशिष्ठ म्हणायचे मी तुला फुकटची पदवी देणार नाही. मी तुला कस काय म्हणणार, तू नाही देवर्षी, तू राजर्षी, देवर्षी नाही. तो म्हणायचा म्हणा त्याला राग आला. त्याने एक 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 करून वशिष्ठाचे किती पोरं मारले? 100 पोरं मारले. 100 पोरं मारले. ते म्हणले तू 100 पोरं मार, मलाय मार, तरी मी तुला देवर्षी खोटं बोलणार नाही. तुला बरं वाटतंय म्हणून काही म्हणणार नाही. महाराज एक दिवस वशिष्ठ त्यांची पत्नी झाडाखाली बसली. विश्वामित्र झाडावर गेला, त्या दोघायला मारायचा विचार त्याचा, आणि हे खाली बसले. आणि मग निघाला विषय. पती पत्नीचं बोलणं चाललं. मग ते ऋषी यार, आता ते ऋषीच्या विषयीच बोलणं. वशिष्ठ म्हणले हे बघ, सगळ्यात तपस्वी ऋषी कोण असेल तर विश्वामित्र आहे. काय तप केलंय विश्वामित्रानं, 60,000 वर्ष तप केलंय. पण एक क्रोध त्यांच्या जवळ जास्त आहे बघ. नाही तर बाकी सगळा माणूस सज्जनी, तेवढा क्रोध जर त्यांचा गेला असता ना तर मी त्यांना आता देवर्षी म्हणलो असतो. डोळ्यातून अश्रू पडले विश्वामित्राच्या की 100 पोरं मारले तरी आपल्याला चांगलं म्हणतोय. आपल्याविषयी मनात काय नाही, द्वेष नाही. झाडावरून उडी टाकली आणि साष्टांग दंडवत घातला. सांगितलं मला तुम्ही आता देवर्षी म्हणू नका, कारण माझ्याकडून जे अपराध झाले ते आता क्षमा करण्याला योग्य राहिलेले नाही. बघा परत 100 पोरं मारले म्हणे त्याने ते वशिष्ठाचे. विश्वामित्र केवळ आणि काय लागला म्हणे ब्राह्मण. ब्राह्मण तर काय ब्राह्मण आहे का? नागवीला तस्करी तो उदी माझी हाव धरी. तैसा विश्वामित्र गेला निर्धरित तपो ध्वंसांच वावया. काय म्हणायचं तपश्चर्याची गर्भ टाकून हिमाचळी मेनका गेली शक्राजवळी. शकुंतली हे पाळी नाव पावली शकुंतला. अरे काय तू कोणाची मी कोण, गळा पडतेस दाटून. यावरी शकुंतला बोले वचन परक शोभणे त्यात. तू कोण आहे म्हणे, काय मला माहित नाही, माझ्या गळ्यात पडतेस. त्यावेळेला शकुंतलेला राग आला. पराचे दोष बिंदू प्रमाण विशेष एवढे करून आपला दोष पर्वताहून सबळ पूर्ण आठवेना. दुसऱ्याचे महाराज पाण्याच्या थेंबाएवढे दोष म्हणे तू असं मोठ्या समुद्रासारखे करून दाखवायला. आणि तुझ्याजवळ पर्वतासारखा दोष आहे, तू का बाहेर? असंच आहे महाराज. आपल्याला दुसऱ्याचा छोटासा दोष सुद्धा काय होतो, मोठा दिसतो ना. आपला मोठा दोष सुद्धा आपल्याला काय वाटत नाही, दोष वाटत नाही. बरोबर आहे म्हणतात ना, गुणवंत केलो दोष जाण्यासाठी. मी काय गुणवंत याच्यासाठी केलो का दुसऱ्याचे दोष जाणण्यासाठी? अरे माझे मज पोटी फलकट दूषण. माझ्या पोटात काही कमी दूषण आहेत का? कसया गुण दोष पाहू आणि काचे मज काय त्याचे गुण असे. नक्की माणसानं दोष पाहावेत, पावला दोष पाहावेत, पण लोकांचे नाही. कोणाचे? आपले दोष पाहावेत. आहे का नाही? आपले दोष पाहिले तर आपले दोष घालवण्याचा आपण प्रयत्न करू. दुसऱ्याचे दोष पाहत राहिल्यावर आपलं निंदून दुसऱ्याचं निंदावं का दुसऱ्याचं निंदत बसावं? आहे का नाही? आपलं झाल्यावर भेटला टाइम तर भेटला, नाही भेटला तर काय गरज नाही त्याची, काही गरज आहे का? पण आपलं क्लिअर आहे का नाही? म्हणून आपला तो स्वभावच तसा झालेला आहे. दोष मात्र देवपंक्तीत मेनका मान्य जी समान ते शिवविधी नारायण. 14 लोके जे गमन ती समान मी असे. अरे मेनकेला नाव ठेवायला, अरे देवपंक्तीत बसणारी भगवान शंकर तिला मान देतात, नारायण तिला मान देतात. याची देह करून येईन वैकुंठ पाहून. 14 लोक भोवून धांडोळी नक्षणार. तुला काय वाटायला मी का सामान्य नाही का? अरे यार ते आणून मी वैकुंठाला जाऊन येते का नाही बघ म्हणे. एवढा पावर आहे तपश्चर्याचा माझ्याकडे, तू मला नाव ठेवतोय. 14 भुवनाचं मी धांडोळा घेऊन येते म्हणे. तू उच्चर मानव विचक्षण येनशी माझे सामर्थ्य पूर्ण 3 दिवस साक्षी जाणीनंतरीच कन्या कौशिकाची. बघा तिनं सांगितलं शकुंतलेनं मला नाव ठेवायला लागला. अरे तू मानव आहे आणि मी देवकन्या आहे, मी तुझ्याशी विवाह केला याचा उपकार मान, आणि माझ्या सामर्थ्य तुला माहित नाही. बघ म्हणले आपलं लग्न झालं होतं का नाही याची साक्ष द्या, मी तात्काळ 3 देवांना जाऊन आणते.
भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव एक 3 देव आणि ते म्हणे जो प्रति सृष्टीचा दाता जो निंदेशी त्या विश्वामित्रा मेनका मान्य सहस्रनेत्रा नीलगात्रा महेशा मेनकेला आणि विश्वामित्राला नाव ठेवला एक दुसरी सृष्टी त्या विश्वामित्राने निर्माण केली मागे बोलावे नोन समये पळावे उठून हे निचाचे लक्षण विचक्षण न मानिती नीच माणसाचं लक्षण आहे माघारी बोलायचं तोंडावर पळून जायचं आहे का नाही काय बोलायला लागला म्हणे विश्वामित्राच्या पुढे बोलून दाखव नाही विश्वामित्राच्या पुढे बोलायला ताकद होती का आहे का नाही विश्वामित्र महाराज निर्नाशिकार सन पाय तोवरीच रूपाभिमान वाय म्हणे माझे रूपास तुलना नाही रतीवर शोधिती अरे म्हणे ज्याला नाकच नाही ते आरसात कशाला पाहिजे आहे का नाही तसं तुझं झालंय राजाला बोल लागले मुक्ता फळते जय विषय राजांच शत उकरी वायस दोषियाचे दृष्टीत निर्दोषण कोणी जगी दिशेना मुक्ता फळ शेवी राजहंस राजहंस कशा काय खातो मुक्ताफळ खातो मग राजहंस चारा मुक्ता फळे मुक्ता फळाचा चारा राजहंस खातो आणि म्हणले शेत उकरी वायस वायस शेत उकरी कावळा काय करतो घाण करतो आहे का नाही तसं दोषीयाच्या दृष्टीत निर्दोष कोणी आपण स्वतः दोषी असलो की आपल्याला कोणी निर्दोष पुढचा दिसत नाही तरी आता कपट सांडून पुत्र वैसविनी जासनी महापुण्य करुणी पुत्र अरे तुझ्या पुण्याना असा मुलगा जन्माला आलाय बसवा असणार त्याला शतकूप निर्जलवनी खनिता पुण्य उदकदानी शतकूपा समान मानिनी एक वापिका निर्धारे शतकूप निर्जलवनी खनिता पुण्य उदक पाणी 100 कूप म्हणजे विहिरी आहे का नाही 100 ते विहिरी नाही ते आड छोटी छोटी आहे का नाही महाराज ते 100 जंगलात खांदले म्हणजे जिथं पियाला पाणी मिळत नाही अशा ठिकाणी पाणी पियाची सोय करून दिली पण एक जर मोठी विहीर खांदली तर त्या 100 आडा त्या कुंडाची काय मिळते बरोबरी होते शतवापिकाचे पुण्य एक करिता महायज्ञ 100 विहिरी खांदल्या आणि एक मोठा यज्ञ केला की पुण्याची काय होते म्हणजे 100 विहिरी खाण्यापेक्षा एक यज्ञ केला की केवढं पुण्य मिळतं शेत यज्ञाचे सुकृत पूर्ण एक सुपुत्र जन्माला पहा आणि एक सुपुत्र जर जन्माला आला तर 100 यज्ञाचं पुण्य त्या बापाला लागतं म्हणून धन्य माता पिता तयाचे 100 यज्ञ केल्याचं काय लागतं त्या पुण्य लागतं सुपुत्र आणि त्या कलियुगात सुपुत्र लागतच नाही पैसा कमविणार लागतो सुपुत्र भाग्य असेल त्याचा तर पैसा येईल पण नसेल तर नाही येणार पण मग चालत पुत्र झाला चोर माये बापा हर्षद तो बरोबर आहे म्हणतात ऐका पुढचा ऐका आता शतपुत्राचे पुण्य संपूर्ण घडे गोडता सत्य सकल तीर्थाचे अवगान सत्य वचने घडे उपा असे 100 पुण्यवान पुरुष सत्पुत्र झाले ऐका एकदा खरं बोललं की केवढं पुण्य मिळतं एकदा खरं बोललं की तेवढं काय मिळतं म्हणजे सत्य बोलले तरी पुकासाठी जोडे हारी हे तर खबर आहे त्याच्यामुळेच तर म्हणली तुम्हाला जर देव भेटवायचा असेल तर फक्त काय करा जीवनात म्हणले खरं बोला तो खबर आहे म्हणतात खरं बोला सकल तीर्थाचे अवगान सत्य वचन घडे हो सगळ्या तीर्थाला फिरून आल्याचं पुण्य सगळ्या तीर्थाचं स्नान खरं बोलल्यानं घडतं एकदा खरं बोलला की गंगा भागीरथी यमुना काशी सगळ्या तीर्थाचं काय घडलं त्याला स्नान घडलं ऐशे बोलता शकुंतला अश्रुधारा चाललेल्या डोळा ते त्या भुलिंगास निर्मळान गळत्या लावलेल्या अर्धपंथी असं बोलत असताना शकुंतला असं बोलू लागली मला तिच्या डोळ्यातून काय चालल्या अश्रूच्या धारा येऊ लागल्या ऐशे बोलत आधर थरथरा स्फुरत कंठ झाला सद्गरी मनी शिव कुटुनाग सांभाळी सत्य सत्यपते तो अकस्मात आकाशवाणी देव बोलते ते क्षणी ऐकते समस्त श्रवणीन राजे मंत्री ऐका महाराज आकाशातून आकाशवाणी व्हायला लागली सत्यवती रडायला लागली आकाशवाणी झाली आकाशवाणीतून देव बोलायला लागले ऐका म्हणजे ब्राह्मणांनो राजांनो सगळ्यांनो ऐका
वर्षती कुसुम संभार आकाशवाणी गरजे थोर रे रे दुष्यंत राजेंद्रन ऐक सादर होऊनी ऐक रे म्हणले दुष्यंता ऐक आकाशवाणी म्हणले शकुंतला महासती अपमानिता जाण भूपती शोभनिया जगतीन दगद करी लक्षणार्धी हे बघ म्हणे आता तू आता जास्त असत्य बोलू नको जर शकुंतला क्षुब्ध झाली क्रोधायमान झाली तर एका क्षणात तुझ्या सगळ्या पृथ्वीचा काय होईल नाश होईल अर्धांगी वैसवी महासती भरत पुत्र धरी हाती विकार मानेशी जरी चित्ती हरिहराची आन तुझला आकाशवाणीने सांगितलं अरे तुझ्या बाजूला अर्धांगिनी म्हणून तिला बसव मुलाला हातात धर जवळ घे आणि जर पत्नीविषयी विकार मनात मानशील तर हरिहराची शपथ घेऊन सांगतो तिच्यात कोणताही दोष नाही अशा आकाशवाणी ऐशी ऐकता उत्तर झालं एकची जय जयकार मग बोले दुष्यंत नृपवर ऐका समस्त सभाजन हो असं झाल्याच्या नंतर सगळ्या सभेतल्या मंडळींनी जय जयकार केला दुष्यंताने बोलायला सुरुवात केली दुष्यंत म्हणला ऐका हे स्त्री माझीच सत्य पुत्र वळी कलाम्या भरत परी लोक मानित असते या लागी कृत्रिम बोली लोक दुष्यंतान सांगितलं बा मी पत्नीलाही ओळखलंय माझ्या मुलालाही ओळखलंय पण जर मी न ओळखण्याचं नाटक केलं नसतं तर मी मानत होतो माझी पत्नी मुलगा आहे पण या सभेनं मानलं नसतं ना कुठचं लग्न कशाचं लग्न राजा मानूनच बोलायला लागला आहे का नाही असं झालं असतं कोणाची दृष्टी लागेल जाण म्हणून उतरली निंबलवून राव झाला सद्गतीत दाहुनी कडीये घेत सूत वारंवार मुखचुंबित आनंद न पावे त्रिभुवनी राजाही सद्गतीत झाला मुलाला आपल्या जवळ घेतलं कोणाची दृष्टी लागेल जाण म्हणून उतरली निंबलवून उत्तम वस्तू वाळून याचं का प्रतिती झाल्या लेकराला कोणाची दृष्टी लागू नये म्हणून निंबलवून वगैरे उतरू लागला पुढून भांडणारे अपराध विप्रास म्हणे राजेंद्र आवडे तुझे साचरण द्रव्य रत्न जे ब्राह्मणाला सगळे भांडार उघडून सांगितलं द्रव्य घेऊन जा श्री करुणी अवग्रहान दिली युवराज्य संपूर्ण सकळ राजे उभे राहून भरताला घेऊन देतील आपल्या युवराज पद मला दुष्यंतानं भरताला दिलं मग प्रियशी हाती धरून गेला अंतपुरी घेऊन प्रीती देऊन आलिंगन समाधान करीतीचे सत्य प्रगटावा या कारणी प्रिय बोलिलो निष्ठुर वचने तू विषानं धरावं म्हणेन माझी आणि तुझ्या राजा मला माझी शपथ घालून सांगतो तुला मी हे खरं प्रकट होण्याकरता मला थोडं हे सोंग करावं लागलं राग मानू नको वस्त्रे आभरणे देऊनी गौरविली आपुली राणी सकल संपदा दावूनी केली स्वामीनी राज्याची आणि तिला पट्टराणीचा दर्जा देऊन टाकला बोलिल्या बोलाहून अधिक शकुंतलेचे दरी सुख पट्टराणी हे प्रमुख जैशी भवानी शिवाची दुष्यंतरायाचे उपरी भरत पृथ्वीचे राज्य करी या ब्रह्मांड मंडपा भितरी नाहीसा दुसरा नशके दुष्यंताच्या नंतर भरतानं काय केले या पृथ्वीचं राज्य करायला सुरुवात केली शतक्रतु यज्ञ करून 50 कोटी योजन पृथ्वी हिमांद्री श्रंगापासून सकल राज्यावरील शासन एकक्षेत्री राज्य केले शतक्रतु करून संपूर्ण सुखी केले सर्व ब्राह्मण सहस्त्र पत्नी देऊन धनन कर्म ऋषी पूजला 100 यज्ञही केले सगळ्या ब्राह्मणांना काय केलं मला खूप दान दिलं सुखी केलं तपिया शिरोमणी विश्वामित्र त्याच तिथला संपत्ती सागर त्याचे वंश तुम्ही नृपवर भारतवीर म्हणविती संपले आख्यान शाकुंतल यावरी आख्यान रसाळ ब्रह्मानंद अभंग निर्मळ श्रीधर वदन सुखदाता सुरस पांडव प्रताप ग्रंथ आदी परवर व्यास भारत त्यातील सारांश यथार्थ चतुर्थ अध्याय कथियला स्वस्ती श्री पांडव प्रताप ग्रंथ आदी परव टीका श्रीधर कृत शकुंतलाख्यान भरत राज्याभिषेक कथियले पुंडली कौरदेवी विठ्ठल